परळी येथील मल्हार मिनरलची लोकजन सुनावणी संपन्न। परळी तालुका शाहूवाडी येथील सर्वे नंबर 223 मधील प्रस्तावित बॉक्साइट खाण कामासाठी पर्यावरण विषयक मल्हार मिनरल्स या कंपनीची लोकजन सुनावणी आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी समीर शिंगटे, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल घरत, उपप्राधिकरण अधिकारी किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली। आज झालेल्या लोकजन सुनावणीचा अहवाल शासनाला सादर करणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी यावेळी दिली। सर्वे नंबर 223 मधील 7.54 हेक्टर पैकी 7.12 हेक्टर बॉक्साइट उत्खनन तर 0.42 हेक्टर रस्त्यासाठी वापरत असणाऱ्या मल्हार मिनरल्स या प्रोजेक्टच्या लोकजन सुनावणीस या पंचक्रोशीतील 4 ते 5 हजार लोकांसह सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष, विविध संघटना, पर्यावरण प्रेमी, पर्यावरण अभ्यासक यांनी यामध्ये सहभाग घेतला। लेखी स्वरूपातही काही ग्रामपंचायती संस्था आणि इतर घटकांनी आपले म्हणणे मांडले। सहमतीच्या बाजूने असलेल्या बहुसंख्य लोकांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हात वर करून पाठिंबा दर्शवला, तर काहींनी विरोध करून पर्यावरण आणि खनिज संपत्ती वाचली पाहिजे असं आपलं मत यावेळी व्यक्त केलं। आज परळी या गावी मल्हार मिनरल्स या बॉक्साइट खाणीच्या संदर्भात यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने जाहीर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी परिसरातील बहुसंख्य लोकांनी उपस्थिती दर्शवून आपले मत या प्रकल्पाविषयी मांडलेले आहे। यामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहून लोकांनी पाठिंबा दर्शवलेला आहे, कारण या खाण प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार होणार आहे। स्थानिक युवकांनी एकत्र येऊन ही कंपनी काढलेली आहे आणि विरोधकांनी जे काही मुद्दे मांडले ते अशास्त्रीय पद्धतीने मांडल्यामुळं त्यांना आपण कंपनीकडे समर्पक उत्तर देण्यात आलेले आहे। विरोधक हे केवळ गावच्या राजकारणात डिपॉझिट जप्त झालेले विरोधक आहेत, ते कोणतेही पर्यावरण तज्ज्ञ नाहीत किंवा कोणत्याही पर्यावरणाशी त्यांचा काही संबंध नाही। यामध्ये बेकायदेशीर असं काही नाही आहे। स्थानिक लोकांना रोजगार होणार आहे, CSRच्या माध्यमातून गावचा विकास होणार आहे। अशा रोजगाराभिमुख प्रकल्पाला हजारोच्या संख्येने येऊन या ठिकाणी लोकांनी पाठिंबा दर्शवला, त्याबद्दल सर्व जनतेचे मी आभार मानतो। शासनाच्या पर्यावरण विषयक असू दे किंवा खननपट्टा विषयीच्या ज्या काही अटी शर्ती असतील त्याची पूर्तता केल्यानंतरच हा खाणपट्टा कार्यान्वित केला जाईल। या प्रसंगी सर्व उपस्थित जनसमुदायाचे मी परत एकदा आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयसिंग पाटील यांनीही यावेळी पाठिंबा दिला। यावेळी उपस्थित संचालक युवराज पाटील, सरपंच शुभांगी कांबळे, माजी सरपंच बाजीराव सावरे, जनसुराज युवा अध्यक्ष AY पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कांबळे, भाजप सरचिटणीस संजय खोत, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते तानाजी रवंदे, मानसिंग सावरे, जीवन सावरे, परळीकर आदींसह पंचक्रोशीतील नागरिक आणि बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या। यावेळी प्रशासनाकडून शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता। KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।